मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आता पुढच्या वर्षासाठी आपल्या संघाचे कर्णधारपद दिले आहे. त्यामुळे आता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार असेल. पण हार्दिकला कर्णधार बनवले असले तरी रोहित शर्माचे IPL 2024मध्ये नेमकं काय होणार हे आता समोर आले आहे. IPLच्या ट्रेडिंगमध्ये गुजरात टायटन्सला हार्दिक पांड्याला सोडायचे नव्हते. पण हार्दिकने सट्टा धरला आणि आपल्याला मुंबई इंडियन्समध्ये जायचे असे सांगितले. त्यामुळे त्याला गुजरातच्या संघाने सोडले. पण त्याचवेळी हार्दिकला मुंबई इंडियन्सच्या संघाने कर्णधार बनवणार असल्याचे आश्वासन दिल्याचे समोर आले होते. पण रोहित शर्मा संघात असताना हार्दिकला कर्णधार बनवणार का हा प्रश्न सर्वांना पडलेला होता. पण अखेर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी आपला निर्णय जाहीर केला. मुंबई इंडियन्सने एक पत्रक काढले आणि पुढच्या वर्षासाठी हार्दिक हा आपला कर्णधार असेल असे त्यांनी जाहीर केले. पण मुंबई इंडियन्सने जाहीर केले असले तरी आता रोहित शर्माचे नेमके काय होणार हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. पण भारताला त्याच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकता आलं नाही. त्यानंतर IPLची ट्रेडिंग झाली. त्यामध्ये हार्दिक मुंबईच्या संघात आला. पण त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाने रोहित शर्माला संघाबाहेर केले नाही. रोहितला जर त्यांनी संघाबाहेर केले असते तर तो IPLच्या लिलावात पाहायला मिळाला नसता. पण तसे झाले नाही. त्यामुळे आता रोहितचे काय होणार हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. रोहित हा पुढच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसला तरी तो या संघाचा एक भाग नक्कीच असेल. हार्दिकच्या नेतृत्वाखाली रोहित एक खेळाडू म्हणून खेळू शकतो. त्यामुळे कर्णधारपद गेले असले तरी रोहित हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू नक्कीच असेल. त्यामुळे रोहित आता यापुढे मुंबई इंडियन्सचा एक खेळाडू म्हणून आपल्याला IPLमध्ये खेळताना दिसू शकतो. रोहितसाठी हा एक मोठा धक्का समजला जात आहे. पण रोहित IPLमध्ये आता कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी SM मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.